म्हणजे महाराष्ट्रामधला जो एकंदर एक जॉग्राफिकल फरक ज्याला आपण म्हणतो, भौगोलिक फरक हा इतका भयान आहे ना. म्हणजे आता आणि इकडे रेट किती कमी आहे यार, 78 रेट आहे. कोल्हापूरला तर 95 रेट होतं भाई. सो मित्रांनो, अजून एका घाटचं पाणी पण पित आहोत, गणपतीपुळे इथलं पाणी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा. आणि जर फिरत असाल तर यंदा असं सांगेन की थोडीशी काळजी घ्या, कारण थोडंसं मुंबईच्या पट्ट्यामध्ये थोडंसं प्रदूषणाचं प्रमाण थोडंसं वाढलं आहे. सो त्यामुळे थोडीशी त्या बाबतीतची काळजी घ्या. सो मित्रांनो, आता लास्ट माझं ब्लॉग झालं शिर्डी वगैरे. सो तेव्हा म्हणतात ना, बरेचसे अनोळखी मार्ग व महाराष्ट्राच्या त्या पट्ट्यामध्ये आपण ड्राईव्ह केली, तिथे आपण कधी गेलो नव्हतो. त्यामुळे अशा पट्ट्यामध्ये गेलो ना की आपल्याला आपला पट्टा किंवा आपले रस्ते वगैरे आठवतात. त्यामुळे आज पुन्हा आपण आलोय माझ्या पारंपरिक रस्त्यावरती, म्हणजे NH66 वरती आता आपण आलोय. आजही आपण जात आहोत कोकणामध्ये, पण आज आपण तळ कोकणामध्ये नाही जाणार आहोत. आजचा आपला स्पॉट आहे गणपतीपुळे, आणि आपल्याला जमलं तर आपण रत्नदुर्ग करणार आहोत. हे 2 स्पॉट करून आपण परत मुंबईला येणार आहोत. सो आता मी 6 वाजता निघालोय. आपला NH66 चालू झालाय पळसबे फाट्यावरती मी आता आहे. इकडनं माझी ड्राईव्ह चालू झाली आणि आज चक्क माझ्यासोबत माझा मित्र आहे, ज्याच्या आपण म्हणतात ना स्टे आपल्याला भेटला आहे. त्यामुळे आज आपला हॉटेलचा वगैरे बाकी सगळा खर्च थोडासा आज वाचलेला आहे. आणि आज पहिल्यांदा या हायवेवरती मला होतात ना निवांत मी साईडला बसून तुमच्याशी बोलू शकत आहे. सो आता ड्राईव्ह एन्जॉय झाली आहे. मी आता मस्त साईडला बसलोय, बोलत ना आनंद बसायचा एक एन्जॉय घेत आहे. तर भेटूया आता आपण आपल्या पुढच्या स्टॉप मध्ये, ते आहे आपलं साई सहारा हॉटेल. सो मित्रांनो, आपण आलो आपलं पहिलं फ्युल स्टॉप वरती. आणि NH66 आपलं एक चांगलं आहे की इथे आपल्याला CNGचं सप्लाय बऱ्यापैकी आहे. आणि आता जर मी तुम्हाला इकडेही ट्रेंड दाखवला, इकडे CNG मध्ये सरळ आपल्याला कळतं की मारुतीच्या गाड्यांचा काही तोड नाहीये. आपल्या मागे आता 2 अर्टिगा आहेत, समोरही अर्टिगा आहे. तिथे आता फक्त एक वेगळी गाडी आहे, परत तिकडे पण अर्टिगाच आहे. तर CNG गाड्यांमध्ये परत तिकडे पण अर्टिगाच आहे. त्यामुळे CNG गाड्यांमध्ये यांचा तोड नाही आहे भाई. आणि इकडे रेट किती कमी आहे यार, 78 रेट आहे. कोल्हापूरला तर 95 रेट होतं भाई. आता पैसे भरूया पैसे. सो मित्रांनो, CNG गाड्यांबद्दल म्हणायचं झालं तर खरंच सांगतो, मारुतीचा जो CL आहे ना, म्हणजे बाकी कंपन्या फक्त गाड्या विकतात, मारुती तर लिटरली असं म्हणतात ना लॉट विकत असणार. लॉट CNG गाड्यांचं म्हणत असेल तर कुठच्याही पंप मध्ये जा. आणि अर्टिगा आणि वॅगनार, मारुतीच्या या 2 गाड्या CNG मध्ये. म्हणजे अर्टिगा तुम्ही जेवढा आता हायवे राईडला तुम्ही अक्रॉस द महाराष्ट्र मी आता एवढे राईड्स केले, तुम्हाला अर्टिगाचं सेल भाई खरं म्हणजे म्हणतात ना, अर्टिगा जर असं एक कुठचा तरी गँग असला असता ना भाई, तो जगातलं सगळे भारतातला तरी सगळ्यात मोठा गँग हा अर्टिगाच असला असता. खतरनाक CNGच्या गाड्यात अर्टिगामध्ये. सो बघू, कधी जर आपल्याला कधी ऑपॉर्च्युनिटी भेटली तर आपणही मुंबई गोवा त्या गाडीनं करणार आहे. जेवढं माझ्या ऐकण्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्या गाडीचं ओव्हरऑल मायलेज, कम्फर्ट वगैरे हे खरंच खूप भारी आहे. आणि त्याचा आता जो नवीन मॉडेल आलाय त्याच्यामध्ये त्या लोकांनी बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट केली आहे. सो कधी आपल्याला ड्राईव्ह करायची ऑपॉर्च्युनिटी भेटली तर ती गाडी आपण नक्की ड्राईव्ह करू. सो आता आपण CNG स्टॉप झालेला आहे, गाडीचं पोट भरून झालेलं आहे. आता आपण आपली पोटपूजा करूया थोडीशी. नमस्कार मित्रांनो, जस्ट आता आपलं जेवण झालेलं आहे आणि ॲज युजल आपण थांबलो आहे साई सहारा या हॉटेलवरती. आणि आज खरं सांगतो, न्यू इयरसाठी जी गर्दी आहे, गोव्याला जाणारे किंवा एकंदरीत आता कोकणात उतरणारी जी गर्दी आहे ती तुम्हाला दाखवतो. तो गाड्यांची संख्या ही एका हॉटेलमध्ये आहे. आणि इकडे जेवढ्या आपल्याला हॉटेल दिसत आहे त्या सगळ्या हॉटेलमध्ये हीच परिस्थिती आहे. लिटरली आज हॉटेलचा मेन्यू त्या लोकांनी बोलतात ना कमी ठेवलं होतं, कारण सर्व करायला वेळ न लागो वगैरे करून. त्यामुळे आज कचकून गर्दी आहे. म्हणजे मी आलो त्यावेळेला तर बोलतात ना याहून पॅक होता. आता तरी थोडीशी लोक मला वाटतं पुढे गेली आहेत. आज लिटरली बाईक्सचे गँग आपल्याला बघायला भेटत आहेत. तो पुढे आपल्याला माहिती बी आता एक बाईक गँग बघायला भेटेल. समोर उभी आहे BMW. सो आता आपला नाश्ता झालेला आहे आणि भरपूर लोक न्यू इयरसाठी आज कोकणात आणि गोव्यात जात आहेत. सो आपणही जाऊया, लेट्स गो. नितीन गडकरी साहेब, कळकळीची विनंती आहे, कृपया माणगाव वाला जो आपला बायपास आहे तिथे तरी आपल्याला कुठच्या
कोकणी माणसाची जमीन आडवी नसेल आली, तिकडे तरी तुम्हाला टायटल वगैरे क्लिअर भेटले असतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे माणगाववाला बायपास तरी बाबा लवकर बनवा. तिकडे आता तुम्ही केंद्रात आहात, आता केंद्रात तुमच्या जनतर विभागीय जर तुम्हाला परवानग्या भेटत नसतील 1-1, 2-2, 3-3 वर्ष, तर ही गोष्ट खरंच थोडीशी चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र सरकारला, राज्य सरकारला माझी विनंती आहे, बाकीचा रस्ता तुम्ही काही कारण द्या, पण आता जो एक बायपास जो प्रॉपर तुमच्या फॉरेस्ट जो लँड मधून जो बायपास जात आहे, ऍटलीस्ट त्याची अडचणी तरी दूर करा. आता मी माणगावला अटकलो आहे, सो आता ही पुढची ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये आपल्या लोकांचं एक सिव्हिक सेन्स आहे, हे इतकंच फार चांगलं आहे. म्हणजे म्हणतात ना, प्रत्येकालाच इकडे काही आहे, त्यामुळे उलट्या साईडने येणारे वगैरे सगळे लोक आहेत. त्यामुळे मुंबई गोवा हायवेचा प्रश्न हा कधी सुटणार, हा मी खरं सांगतो एक थिसिस लिहिण्यासारखाच विषय आहे आपल्या देशामध्ये. सो मित्रांनो, फायनली 1.5 तास लागला आम्हाला माणगाववाला पॅच कव्हर करायला. म्हणजे कचकून म्हणतात ना, कचकून गर्दी होती त्या पट्ट्यामध्ये. खरंच म्हणजे म्हणतात ना, लिटरली आम्हाला एका वेळेला गावातला आतमधला रूट घेऊन आम्हाला परत NH-66 यावं लागलं. सो आता आपण आलो LNDच्या पॅच वरती. सो आता मित्रांनो, मी आता जेव्हा अक्कलकोटला होतो त्यावेळेला मी तिथे म्हणतात ना, एक वेळ असं होतं की लिटरली लांब क्षितिजापर्यंत आपल्याला म्हणतात ना दूरवरचं दिसायचं. माझा कॅमेरा पलटवतो. सो मित्रांनो, आता आपण आहोत कोकणातल्या घाटामध्ये. म्हणजे कोल्हापूर नंतर मी चक्क आता म्हणतात ना 1000 किलोमीटरची ड्राईव्ह केली, पण त्या पट्ट्यामध्ये आता दूर पर्यंत म्हणतात ना कुठेही डोंगर नाही, काय नाही, घाट नाही, फक्त लांबपर्यंत सरळ रस्ते होते. सो त्यांच्या बिलकुल विपरीत आता आपण आहोत कोकणामध्ये. भाई इथे म्हणजे म्हणतात ना, कोकणातली लोक तिथे गेली आणि जर चुकून तिकडची लोक इकडे गेली ना, तर म्हणजे जो फरक म्हणजे महाराष्ट्रामधला जो एकंदरीत जॉग्राफिकल फरक ज्याला आपण म्हणतो, भौगोलिक फरक, हा इतका भयान आहे ना. म्हणजे आता इथे इकडचा हायवे आपण बघा, आता हा हायवेचा पॅच चांगला आहे, त्यामुळे आपण बोलतो ना बिंदास तुमच्याशी बोलू शकतो. सो आता इथे म्हणतात ना 2 मिनिटासाठी सुद्धा हा रस्ता बोलतात ना सरळ नाहीये, कुठे ना कुठेतरी या रस्त्याला वळण आहेच. त्याच्या विपरीत जर आपण कोल्हापूरला असो किंवा सोलापूरवाला त्या हायवेला असो, तो एका क्षितिजापर्यंत लिटरली आपल्याला रोड दिसतो, एवढे लांब पर्यंत ते रोड आहेत. आणि हे कसं आहे, सो मित्रांनो, या माझ्या प्रवासामध्ये ब्लॉगिंगच्या प्रवासामध्ये मला हे सगळं अनुभव करता आला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले विविध भौगोलिक विविधता आपल्याला बघायला आली, त्यातनं खरंच खूप मजा येते. सो आज परत कोकणाच्या रस्त्यावरती आहे आणि माझ्या नियोजित वेळेपेक्षा मी खरंच खूप मागे आहे. आम्ही घरात निघालो होतो तेव्हा असं वाटलं होतं 3 वाजेपर्यंत आम्ही गणपतीपुळ्याला असणार, पण आता 1:30 वाजले आणि आता कुठे आम्ही कोल्हापूरला पोहोचणार आहे. त्यामुळे या प्रवासाला आजच्या एकूण खूप जास्त उशीर झालाय. सो बघू आता आपण कधीपर्यंत पोहोचतोय. सो मित्रांनो, आपल्यापैकी जर कोणी कोल्हापूर, सोलापूर व त्या भागातले जर कोण आपले माझे वॉचर्स, व्ह्युअर, सबस्क्रायबर किंवा मित्र वगैरे असतील, हे व्हिडिओ बघत असतील, सो असा हा दृश्य तुम्हाला कधी अनुभवायला भेटतो? म्हणजे तुमच्या कुठच्या प्रवासामध्ये तुम्हाला हे असे एवढे मोठे बोगदे अनुभवायला भेटतात? म्हणजे असं त्या पट्ट्यामध्ये, पुढच्या महाराष्ट्रातल्या आतील पट्ट्यामध्ये किंवा त्या पूर्ण भागामध्ये असे बोगदे कुठे आहेत? मला कमेंट मध्ये नक्की करून सांगा, कळवा. सो म्हणतात ना, कोकणातली ही आता एक किंबहुना आता जेवढं मी प्रवास अनुभवला त्यामुळे कशेडीचा बोगदा हा एक प्रमुख स्पॉट आपण म्हणू शकतो. कारण मुंबई, पुणे तो पट्टा सोडल्यानंतर ऍजच असं कुठे आता बोगदा नाहीये. आणि बाकी आता आपला जो NH-66 आता रस्ता आपला ऑलमोस्ट रेडी झालाय, त्यामुळे तिकडे कुठे बोगदा वगैरे असेल असं वाटत नाही. आता एक थोडासा अंतर झाला, आपण गाडी थोडी काळजीपूर्वक घेऊ. सो मित्रांनो, आपण आलो आपल्या तळ कोकणातला अजून एका पारंपरिक स्पॉट वरती. ते म्हणजे आपण आलो परशुराम घाट वरती आणि इथे समोर आपल्याला चिपळूण शहर दिसत आहे. सो आता परशुराम घाट खचलाय तिकडे पुढे. तो पुढचा पार्ट जो आहे तो अजूनही बंदच आहे, खचलेला पार्ट परशुराम घाटेतला. आणि हे वरती मंदिर आहे. आता आपल्याला कधी जायला भेटतंय देवालाच माहित, पण तोपर्यंत आपण या नजाराचा तरी मनसोक्त एन्जॉय घेऊ. खरं भाई, ड्रोन पाहिजे यार. ड्रोन असताना मजा आली असती. सो मित्रांनो, आपलं दुसरं रिफिल आजच्या फेरीतलं. आणि आज माझी गाडी रिझर्वला लागली होती कारण माणगावला आपलं खरंच खूप CNG वेस्ट केलं. सो आता आपण चिपळूण शहराच्या जस्ट आधी आता आपण परशुराम घाट क्रॉस केला. तुम्ही पार्ट बघितला असेल. सो इथे 84 रुपये रेट आहे CNGचा.
आणि इकडे आता माझा CNG बऱ्यापैकी जास्त थोडंसं गाडी घेणार आहे, कारण माणगावला बाई मी खरं सांगतो यार, म्हणजे एवढं पाऊण तास तिकडे गाडी CNG मध्ये गेली ना. आणि बोलतो आता मी आधी पैसे भरतो आणि मग गाडी चालू झाली की तुमच्याशी बोलतो. सो मित्रांनो, आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण 350चा रिचार्ज केला आणि आता जो माझा रिचार्ज केला आहे 650चा रिचार्ज केला. सो मध्ये जो माणगाव मध्ये पाऊण तास जो आपण म्हणतात ना ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो, तिथे थोडंसं CNG आपलं जास्त गेलं. सो त्यामुळे आजच्या खर्चामध्ये थोडंसं आपलं म्हणतात किंचितचं एक्स्ट्रा बजेट आहे. पण या पट्ट्यावरती आपलं आता एक चांगलं आहे की टोल नाहीये, त्यामुळे थोडंसं आपलं एक म्हणतात ना टोलच्या बाबतीमध्ये सेव्हिंगही आहे. आणि मुख्य म्हणजे आता मुंबईचेच आपले टोल सगळे बंद झाले, तेही चांगलं आहे. सरकारला याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तिकडेही आपले बोलतात ना थोडेसे पैसे आपले वाचलेले आहेत. सो आता आपण मित्रांनो नॉनस्टॉप जाणार आहोत पुढे, आपण जातो गणपतीपुळेला. तिथपर्यंत आता आपलं नॉनस्टॉप, आता माझं मॅप बघायच्या जस्ट आधी माझं वाटतं 100 किलोमीटर होतं, सुमारे 2 तास दाखवत आहे. आणि आता हा इथून रस्ता चांगलाच आहे, CNGचंही टेन्शन नाही आहे. खायचं भूक तर लागली आहे, पण बघू आता आपण कसं होतं ते, कारण वेळेपेक्षा खूप जास्त मागे आपल्याला 3च वाजले आता. आणि त्यानंतर परत आपल्याला पुढे म्हणतात ना घरीही जायचं आहे, त्यामुळे तोही पट्टा आपला अनोळख आहे. आपला प्रयत्न आहे की सूर्यास्ताच्या आधी ऍटलीस्ट आपण घरी जाऊ. बघू कसं काय होतं. सो मित्रांनो, हा रस्ता पुढे आता गेला आपला संगमेश्वर बस स्टँड कडे. आणि आता ती एसटी तुम्हाला दिसत असेल, तर ती एसटी जिकडनं वळली तिकडनं पुढे आपला संगमेश्वरचा रोड होतो आणि जिकडनं आपण पुढे लेफ्ट घेऊन आपण देवरुखवाल्या मार्गावरती वळतो. सो त्याच्या आधी बरोबर रोड वरती हा बोर्ड आहे. हा बोर्ड मी तुम्हाला येताना त्याचा फोटो दाखवेन. तिकडनं आता आपण खालती कच्च्या रस्त्यावरती, म्हणजे आता गावच्या रस्त्यावरती आपण आता कनेक्ट झालेलो आहोत. आणि इकडनं आता पुढचा आपला प्रवास हा म्हणतात ना कोकणातल्या या भागातल्या गावठी रस्त्यांचा आपल्याला बघायचा आहे. सो आता आपण वेंगुर्ल्यातले रस्ते तर बऱ्यापैकी बघितलेत, आणि वेंगुर्ल्यातल्या जे गावातले रस्ते आहेत किंवा सावंतवाडी ज्या तालुक्यातले रस्ते आहेत ते रस्ते खरंच चालवण्यासारखे आहेत. सो आता बघूया हे रस्ते कसे आहेत. सो आता इथे मित्रांनो मोबाईल ठेवूया साईडला आणि थोडंसं आता आपण फोकस करूया ड्रायव्हिंग वरती. मित्रांनो, पुन्हा आपण आलेलो आहोत कोकणातील आतील रस्त्यांमध्ये. म्हणजे आता म्हणतात ना आपल्याला एकतर कोकणाशी आपलं काहीतरी आता एक म्हणतात ना प्रेमळ नातं असं जुळलं, त्यामुळे कोकण पुन्हा पुन्हा आपल्याला बोलवत आहे. जस्ट महिन्याभर आधी हे उंचावळीच्या खेळातनं मी बाहेर पडलो होतो. लिटरली महिन्याभर या उंचावळीच्या प्रेमात पडून मी आता फायनली मुंबईला गेलो होतो. पण आज पुन्हा आपण या उंचावळीच्या खेळामध्ये कोकणातल्या घाटांमध्ये आपण आहोत. सो आता मित्रांनो, यंदा जेव्हा मी आता कोकणातल्या घाटांमध्ये आहे ना, त्यावेळेला मी या रस्त्याचं मी खरं सांगू मला एक वेगळेपणा आता जाणवत आहे. म्हणजे म्हणतात ना मी आता बरेचसे राईड किंवा माझं आयुष्य पूर्ण कोकणातल्या घाटातच केलं, पण आता जेव्हा मी म्हणतात ना करमाळ वगैरे व सांगोला वगैरे हे सगळे पट्टे जेव्हा मी आता अनुभवले आणि त्याच्यानंतर जेव्हा मी आता कोकणातल्या घाटात येतोय ना, त्यावेळेला या घाटांचं एक म्हणतात ना माझा दृष्टिकोन या घाटांकडे बघायचा आता खरंच बदलला. आणि या रस्त्यांकडे एक त्या दृष्टिकोनातून, म्हणजे तिकडचे जे रहिवासी आहेत आपले महाराष्ट्रातले महाराष्ट्रीय लोक आहेत, म्हणजे सातारा असेल किंवा सांगली असेल, त्या पट्ट्यातले जे आपले रहिवासी आहेत, त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह या सगळ्या घाट मी आता कुठेतरी अनुभवू शकतो. म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं वळणं वगैरे हे किती म्हणजे म्हणतात ना एक वेगळा अनुभव असेल. म्हणजे म्हणतात ना इथे आता तिथे तरी म्हणजे म्हणतात ना सुसाट, म्हणजे आपण गावातल्या आतल्या भागामध्ये जरी असलो तरी सुसाट असतो, पण इथे आपण आता बघा की इथे वळणं आहेत, कितीतरी वळणं आहेत. सो हा अनुभव त्यांच्याच चष्मा, म्हणजे त्यांची चष्मा घालून हा अनुभव घेणं हा एक वेगळा अनुभव होता. आणि मला शिर्डीच्या आता अक्कलकोटच्या प्रवासामध्ये हा एक मला दृष्टिकोन भेटला. सो आपल्या वरती आता जात आहे कोकण रेल्वे, आणि इकडे गाड्या माहिती नाही काय यार स्पीड मध्ये येत आहेत सगळ्या. सो आपण आता फोकस करूया ड्रायव्हिंग वरती. आणि आता आपला डिस्टन्स राहिला 40 किलोमीटर. जरासा घाट मार्ग असेल तर 1.25 तास लागणार आपल्याला गणपतीपुळे पोहोचायला. सो मित्रांनो, ही आहे गर्दी गणपतीपुळे इथली. आणि सध्या आता लोकांचे देवदर्शन चालू आहेत, न्यू इयरचं स्वागत लोकांसाठी, त्यामुळे ही गर्दी आहे. जवळजवळ 1 किलोमीटर ही रांग आहे. सो आजच्या पूर्ण प्रवासामध्ये मित्रांनो, घरातल्या निघाल्यापासून आज ट्रॅफिकने काही पाठ सोडली नाहीये. म्हणजे सुरुवातीला आपला माणगावला वेळ गेला, त्याच्यानंतर मध्ये आपल्याला थोडंसं एक जॅम भेटलं, आणि त्यानंतर आता इथे. सो आज पूर्ण वेळ म्हणतात ना ट्रॅफिकच चालू आहे.
सो आता बघू दर्शनाचं काय सीन आहे, कारण इथे आता जेवढी लाईन दिसत आहे त्या प्रमाणामध्ये आता मला दर्शनासाठी किती वेळ लागेल हे मला नाही सांगता येत. सो बघू आता कसं काय सीन आहे ते. सो मित्रांनो, फायनली आपलं आगमन श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वार मंदिराकडे. तिकडे आहे पार्किंग, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, मालडुंग, जयगड जेटी आणि काय काय. सो आता जाऊया दर्शनाला. सो मित्रांनो, अजून एका घाटचं पाणी पण पित आहोत, गणपतीपुळे इथलं पाणी. आता नाश्ता करूया आधी, कारण भूक लागली आहे बाई. आमदाला विचारा तिकडं. सो मित्रांनो, आता आपण लाईनीत लागलो आहे आणि इकडनं पुढे आता आपला मोबाईल बंद, दर्शन चालू. आता भेटूया आपण मंदिरात ना बाहेर आलो. सो मित्रांनो, आपले दर्शन झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो. सो आता मी रेकॉर्ड करत आहे माझं गणपतीपुळ्याचं एंड व्लॉग. हा ऍक्च्युली मी काल रात्री रेकॉर्ड करणार होतो, पण रात्रीच्या वेळेस आम्हाला बोलतात ना गावखेडीच्या रस्त्यातनं जाता जाता आम्हाला बऱ्यापैकी वेळ लागला आणि घरात पोचायला उशीर झाला, त्यामुळे भरपूर थकलो होतो. सो मित्रांनो, गणपतीपुळ्याला जर तुम्ही येत असाल ना, तर तुम्हाला प्रामुख्याने मी एक गोष्ट सांगेन, मुंबईवरनं तुम्ही रात्री निघा किंवा पहाटेच्या बऱ्यापैकी आधी निघा. कारण गणपतीपुळेवालाचं पट्टाण आणि गणपतीपुळेच्या नंतरचा जो आरेवारेवाला बीच आहे किंवा तो पट्टाण मित्रांनो, हा दिवसा पाहण्यासारखा आहे. आजच्या ड्राईव्ह मध्ये माझी एक चुकी झाली की आम्ही उजळल्यावरती म्हणजे 6 वाजता वगैरे मुंबईवरनं निघालो आणि त्यामुळे आम्हाला नंतर बोलतात ना मानगावला ट्रॅफिक लागलं आणि म्हणतात ना ते एक डिले चालू होत गेलं. त्यामुळे आम्ही गणपतीपुळेलाच आम्हाला पोहोचायला 5:30-6 झाले. प्रॉपर सूर्यास्त भेटला, पण त्यानंतरचं जे काय सगळं व्ह्यू होता ना बीचचं वगैरे, जो कोस्टल रोडचा जो एक अनुभव होता तो मला आजच्या ब्लॉग मध्ये कुठे घेता नाही आला. तर याच्या बदलीत जर म्हणजे म्हणतात ना, तर 3 तास फक्त शेवटचे जे सूर्यास्त आधी 3 किंवा 2-3 तास जर तुम्हाला जर गणपतीपुळे या पॅच मध्ये जर भेटले ना, तर तुम्ही त्या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊ शकता आणि तिथे जे तुम्हाला नजारे वगैरे भेटणार आहेत ना, ते खरंच खूप अप्रतिम आहे. त्यामुळे गणपतीपुळेला येताना ही गोष्ट लक्षात घ्या की थोडंसं लवकर निघा, कारण मुंबईला आपल्यापैकी म्हणतात ना, आपण जरी 3-4ला जरी निघालो अंधारात, त्यामुळे आपल्याला तसं काही प्रॉब्लेम नव्हता. प्रयत्न करा की तुम्ही कळंबोली किंवा पेणचा पट्टा जो आहे ना, हा एवढा पट्टा तरी निदान तुम्ही सूर्यास्ताच्या आधी कव्हर करा, कारण त्याच्यानंतर हो NH66 थोडासा खराब आहे. त्या पट्ट्यामध्ये रात्रीच्या वेळेस थोडासा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. पण कळंबोली ना, पेण पर्यंत जर आपण पहाटेच्या आधी आलो ना, मग तुम्हाला गणपतीपुळेला तो वेळ एन्जॉय करायला भेटणार आहे ना, ते तुमची ती रात्रीची झोप थोडीशी खराब झाली, हे तुम्हाला इथे आल्यावरती एन्जॉय करायला भेटणार आहे. सो आता मित्रांनो, याच्या नंतरचा माझा एक ब्लॉग आहे जिथे आता माझे मित्र होते, त्यांच्या घरी आपल्याला विविध प्रकारची झाडं वगैरे बघायला भेटणार आहे. तो एक छोटासा 5 ते 6 मिनिटाचा आंब्यांचे किती वेगवेगळे प्रकार आहेत तिकडे आणि बरेचसे म्हणतात ना झाडं वगैरे आपल्याला अनुभवायला भेटणार आहेत. सो बेसिकली इको टुरिझमचा एक छोटासा भाग म्हणजे इको टुरिझम काय असू शकतं याचं छोटंसं एक लिंक तुम्हाला याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि नंतर आपण सुरू करणार आहोत प्रवास आपला मुंबईसाठी. धन्यवाद. सो मित्रांनो, अजून एका व्हिडिओच्या शेवटी आपण आलो आहोत आपल्या खर्चाच्या पाठीवरती. तो यंदाचा आता आपला हा प्रवास आहे, हा आहे मुंबई ते गणपतीपुळे आणि तो आपण केलेला आहे टाटा टिगॉर ICNG या वाहनातून. सो चला तर बघूया आता एकूण आपला खर्च किती येतो हा प्रवासाचा. सो मित्रांनो, मुंबई ते गणपतीपुळे हा अंतर जर सांगायचं झालं तर गुगल मॅप प्रमाणे जर मी माझ्या घरापासून मीरा भाईंदर पासून तर गणपतीपुळे जर मॅप लावला तर त्याचं अंतर 363 किलोमीटर दाखवतं आणि गुगल मॅप आपल्याला जे वेळ दाखवतं हे अंतर कापायला ते गुगल मॅप प्रमाणे आपल्याला 8 तास 17 मिनिटं किंवा 20 मिनिटं वगैरे वेळ दाखवतो. पण मी आपल्याला सांगतो मित्रांनो की म्हणजे गुगल मॅपच्या या या वेळेवरती आपण डिपेंड राहू नका, कारण NH66 मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या म्हणतात ना दिवसेंदिवस चेंज होत असतात किंवा तिथे ट्रॅफिकचं बदलणं वगैरे या सगळ्या गोष्टी रोजच्या तिकडे बदलत असतात. त्यामुळे प्रवासाचा वेळ जो पूर्ण आहे हा सुमारे आपण 9-9.5 तास पकडूनच चाललेला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की ती म्हणजे गणपतीपुळे हे प्रॉपर समुद्रा लागत
एक देवस्थान आहे आणि जो मार्ग आपण जातो NH66 इकडनं आपल्याला तिथपर्यंत जायला आपल्याला कोकणातले जे आपले सह्याद्रीची रांग आहे ही पूर्ण ओलांडून आपल्याला तिकडे जावं लागतं. तो संगमेश्वरला जेव्हा आपण हायवे सोडतो तिकडनं गणपतीपुळेचं डिस्टन्स हे 41 किलोमीटर दाखवतो. तो सुमारे 41 किलोमीटर पूर्ण वेळ आपली गाडी घाटामध्ये असते. त्यामुळे आपल्यातले जे एक्सपिरियन्स ड्रायव्हर असतील त्यांचंही किंवा जे नवीन ड्रायव्हर असतील या घाटामध्ये आपण गाडी स्पीड नाही करू शकत आणि आपण करूही नाही. म्हणजे आपण कितीही एक्सपिरियन्स असलं तरी घाटामध्ये गाडी आपण नेहमी बोलतात ना सावधपूर्वक व काळजीपूर्वकच हाकली पाहिजे. सो आता बघूया एकंदरीत माझ्या या प्रवासामध्ये खर्च किती झाला. सो आता बघूया आपला पहिला आणि प्रमुख आणि मेन खर्च तो म्हणजे CNGचा. सो NH66 वरती CNGचा ॲजचा जसा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये तर लिटरली सावंतवाडी जारापर्यंत CNGच्या लाईनीचं काम चालू झालं. म्हणजे तिथे ऑनलाईन CNG आपल्याला जारापर्यंत बघायला भेटणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून थोडंसं आपल्याला चांगलं भेटणार आहे. सो घरातनं निघताना मित्रांनो माझ्या गाडीमध्ये बऱ्यापैकी CNG होतं. मला रिचार्ज करायची गरज नाही होती आणि तो CNG मी म्हटलं तर फळसवेपर्यंत माझी गाडी बऱ्यापैकी CNG वरती गेली. सो या जर्नीमध्ये मी माझे 2च रिचार्ज केले होते. एक फळसवेला आणि एक चिपळूण शहर चालू व्हायच्या जस्ट आधी. सो टोटल रिचार्ज जे मी रिफिल केलं या प्रवासामध्ये ते होतं 1214 रुपये. पण आता मी फळसवेपर्यंतच माझी गाडी CNG वरती केली तर त्यातले मी 250 रुपये सुमारे 230 रुपये जोडले आहेत. सो 1400 रुपये अराउंड माझं CNG गेलं आणि आमचा खाण्यापिण्याचा खर्च हा थोडासा यावेळेला जास्त गेला. कारण माणगावमध्ये पाऊण तास आमची गाडी उभी होती आणि बऱ्यापैकी या पूर्ण जर्नीमध्ये आम्हाला ट्रॅफिक बऱ्यापैकी भेटला. त्यामुळे मध्ये म्हणतात ना एक क्लच ब्रेकला कंटाळून आणि गाडीलाही जी थोडी हीट होते त्यालाही थोडंसं एक निवांत करण्यासाठी मध्ये आम्ही छोटे छोटे ब्रेक्स घेतले होते. सो त्यामुळे या प्रवासामध्ये यावेळेला गाडीमध्ये माझा मित्र होता. सो दोघांचा आमचा खर्च मुंबई ते गणपतीपुळे हा झाला 2100 रुपये. सो थोडंसं ट्रॅफिक मित्रांनो आवरता आलं असताना तर हा खर्च किंबहुना थोडासा आमचा कमी झाला असता. पण ठीक आहे दोघांसाठी 2100 रुपये ते पण घर टू घर म्हणजे भाईंदर आमच्या घरापासून ते बाप्पाच्या देवळापर्यंत जाणे म्हणजे मध्ये कसलं तुम्हाला वाहन चेंज वगैरे नाही. डोर टू डोर सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो. सो असं आपल्याला एक फॅसिलिटी भेटते. CNG म्हणजे म्हणतात ना AC भेटते. आरामात आपण निवांत बसून गप्पा गोष्टी करत वगैरे प्रायव्हसीसुद्धा आपली भेटते. सो मजा करत आपण गाणी ऐकत वगैरे जातो. सो 2100 रुपये मित्रांनो CNGचा खर्च येतो गणपतीपुळ्यामध्ये आणि ॲज युज्युअल जर गाडीमध्ये 4 लोकं असली असती आणि जरी ट्रॅफिक भेटलं असतं तरी म्हणतात ना आपला पर पर्सनचा जो खर्च असतो तो अराउंड 500-600 रुपये झाला असता. त्यामुळे ते परवडलं असतं. पण ठीक आहे प्रत्येक वेळेला आपल्याला तसं नाही होत. सो मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की थोडंसं याबद्दल कळवा आणि इथून पुढेही आपण छान व अशा मस्त कंटेंट आणणार आहोत. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.